बनाना क्लस्टर हा नक्कीच आपल्या महाराष्ट्रासाठी जळगावसाठी एक वरदान ठरणारा प्रोजेक्ट आहे। जळगाव जिल्ह्यापेक्षा सोलापूर खूप पुढे गेलाय आणि ते बोलले ठीक है, अगर ऐसा है तो मैं वो रिजेक्ट मतलब कैंसिल करता हूँ और अपना जळगाव का सँक्शन कर देतो। आणि त्यांनी आपल्याला ती मान्यता दिली। केळी महामंडळ केली बोर्ड आणि त्याच्यावर केळी संदर्भात अजिबात अभ्यास नसलेले एक IAS अधिकारीनं त्या ठिकाणी बसवावा। मला माहिती आहे की 80% लोक म्हणेल की असं करू नका। महामंडळ असल्याशिवाय महामंडळाच्या माध्यमातून हे ब्रँडिंग करणं आपल्याला खूप चांगल्या प्रकारे शक्य होणार आहे। ज्या वेळ जळगाव आणि बुरहानपूरचे जिल्हाधिकारी एकमेकांशी भेटतात, केळीचा दर 300 रुपये वर जातो। AI च्या मदतीने सॉइल टेस्टिंग तुमचं आहे, फक्त मातीमध्ये ती चिप टाकल्यानंतर विदिन अ सेकंड सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या स्क्रीनवर येते। केळीच्या फार्मिंगमध्ये AIचा उपयोग कुठे करू शकतो आपण? मग भवरलालजींना भेटायचं, जळगावला आलं तर त्यांना भेटायचं आहे। मग त्यांना भेटायला गेलो, ते म्हणाले की तुम्ही जी काही पत्रकारिता करता ती काही पत्रकारिता नाही, हे सगळं सोडा आणि कृषी क्षेत्रावर लक्ष द्या। फिलिपाईन्सवरून काही लोक गेली किंवा तिकडची काही लोक आली आणि येताना त्याला जी माती लागून आली त्यांच्या आणि ती आपल्या शेतात आली आणि आज हे सगळं रोगराई पसरत चाललेली आहे। असून केळी उत्पादन क्षेत्रात कशी वाढ व्हावी आणि केळी निर्यातीमध्ये कशा प्रकारे नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन बाजारपेठा कशा तयार होत आहे, यासाठी हे आपण माध्यम म्हणून मॅक्स किसानने हा पाऊल उचलला आहे। मी शेतकरी नाही, मला शेतीतलं काहीच कळत नाही, पण महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर मला शेतकऱ्यांचे श्रम करणारे हात कळले, मला त्यांच्या डोळ्यातले अश्रू कळले। आज मॅक्स किसानच्या माध्यमातून खरोखर खूप चांगलं आयोजन ह्या परिषदेचं झालं। अशा परिषद वेगळ्या माध्यमातून झाल्याच पाहिजे। म्हणजे या सगळ्या जर का म्हणून त्याला कल्पवृक्ष म्हटलं, बनाना इज अ कल्पवृक्ष आणि इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम्समध्ये या क्लस्टरचा सपोर्ट घेऊन मित्रांनो आपल्याला किती चांगल्या प्रकारचं हे करता येईल। उच्च तंत्रज्ञान आणि सायंटिफिक वेने जर केळी पिकवली नाही तर आपल्या जिल्ह्यातून केळी नष्ट होऊ शकते, अशी परिस्थिती आपणच आणणार आहोत।